त्या 9 गणापैकी 131 भिगवण सर्वसाधारण महिला, 133 पळसदेव सर्वसाधारण महिला, 135 माळवाडी सर्वसाधारण महिला आणि 136 वडापुरी एक सर्वसाधारण महिला याच्यासाठी राखीव झालेले आहेत। उर्वरित 132 शेतफळगडे, 138 शेळगाव, 139 बोरी, 143 काटी आणि 146 लुमेवाडी हे जे 5 गण आहेत हे सर्वसाधारण खुले राहिलेले आहेत। टेक्स्ट पाठव मला पाठव दादा सर्वसाधारण महिला ग्रुप राहिले पुन्हा एकदा मी सर्व आरक्षण जाहीर करतो। पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम 2025 नुसार आपण आज पंचायत समिती इंदापूरचे आरक्षण या ठिकाणी जाहीर करत आहोत। 131 भिगवण सर्वसाधारण महिला, 132 शेटबळगडे सर्वसाधारण, 133 पळसदेव सर्वसाधारण महिला, 134 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 135 माळवाडी सर्वसाधारण महिला, 136 वडापुरी सर्वसाधारण महिला, 137 निमगाव केतकी नागरिकांचा मागास प्रवर्ग, 138 शेळगाव सर्वसाधारण, 139 बोरी सर्वसाधारण, 140 वालचंद नगर अनुसूचित जातीत महिला, 141 लासुर्णे अनुसूचित जाती, 142 संसर अनुसूचित जाती महिला, 143 काटी सर्वसाधारण, 144 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 145 बावडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि 146 लुमेवाडी
सर्वसाधारण अशा पद्धतीनं ह्या 16 गणाचं जे आरक्षण आहे ते निश्चित झालेलं आहे. थँक्यू. तर आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आपल्या इंदापूर तालुक्यासाठी पंचायत समितीसाठी असलेल्या निर्वाचक गणाचं जे आरक्षण माननीय उपजिल्हाधिकारी सर, माननीय तहसीलदार साहेब, माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या उपस्थितीत आणि आपल्या सर्व इंदापूर तालुक्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. आणि आपण देखील या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून आणि शांततेमध्ये चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. त्याबद्दल आम्ही आपल्या प्रशासनाच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.